नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. आज खऱ्या अर्थानं दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा आत्मा असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आम्ही आमच्या प्रेक्षक वर्गापुढे नवीन माहिती आणतोय. कदाचित भीमा सहकारी साखर कारखाना हा बदनाम होतोय, बदनाम केला जातोय की खरंच बदनाम झालाय, या तीन प्रश्नांच्या कारणांमुळे लोक चर्चेत आहे. म्हणून यातील एक महत्वाचा भाग म्हणजेच 2017-18 साठी भीमा सहकारी साखर कारखान्याने LCDC महाराष्ट्र राज्य शासन हमी रक्कम मध्ये 35,90,00,000 रुपयांचा कर्ज घेतलं होतं आणि या कर्जावरून तो गळीत हंगाम सुरळीत व्हावा ही त्याच्या मागची महत्वाकांक्षा होती. हे कर्ज देताना राज्य सरकारनं त्यांना काही नियम आणि अटीच्या तरतुदी करून ठेवल्या होत्या. यातली महत्वाची अट काय होती? यातून निर्मित होणारी जी साखर आहे त्या साखरेची रक्कम भीमा सहकारी साखर कारखान्याचं मॅनेज मंडळ, संचालक बोर्ड आणि साखर आयुक्त यांच्या एकत्रित असणाऱ्या खात्यामध्ये ती जमा करावी आणि त्यानंतर ती पुढे त्याचा विनियोग करावा, जे दिलेल्या कामासाठी. म्हणून याला इस्को नावाचं खातं म्हटलेलं आहे की या खात्यामध्ये ती रक्कम जमा करावी. तर त्या कालखंडामध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याने जवळपास आमच्याकडे माहिती आल्याप्रमाणे 378 कोटी रुपयांची साखर निर्मित केली, पण ते पैसे मात्र इस्को खात्यात जमा केले नाही. आता का जमा केलेत नाहीत हा शोध मोहिमेचा भाग असला तरी राज्य सरकारच्या LCDC या माध्यमातून आलेल्या 35,90,00,000 रुपयाच्या खर्चाच्या तरतुदीसाठी साखर आयुक्तांकडे एक पत्र प्रशासनाकडून गेलं, साखर आयुक्तांकडे कारखाना प्रशासनाकडून गेलं. त्यात त्याने जे नमूद केलंय ते धक्कादायक गोष्टी आमच्या समोर आलेत. त्या खऱ्या की खोट्या हे आम्ही तुमच्या पुढे मांडणार आहोत. त्या खोट्या असतील तर संचालक बोर्डाने आमच्याकडे सही शिक्क्याच्या कॉपी सकट माहिती द्यावी. आम्ही प्रेक्षक वर्गासाठी ती परत प्रकाशित करू. पण यातून काय माहिती आहे? यातून माहिती आलेली आहे ऊस तोडणी कामगार चेन्नई, मुंबई, कलकत्ता, दिल्ली आणि हैदराबाद शिवाय पंजाबमध्ये मिळतात. यामध्ये माहिती अशी येते किराणा मालाचं दुकान मुंबईत आहे आणि साखर कारखान्याने इथून त्यांना चेक पाठवलेले आहे. यामध्ये अतिशय धक्कादायक पुढच्या बातम्या, पण त्यातली सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आम्ही तुमच्या पुढे कथित करतो की साखर कारखान्याचे संचालक हे ऊस तोडणी कामगार ठेकेदार कधी बनले हा प्रश्न आम्हाला भेडसावणार आहे. आमच्या प्रेक्षक वर्गाला हा माहिती मिळावा म्हणून काही आकडेवारी तुमच्या समोर आम्ही सांगू इच्छितो की आकडेवारी काय आहे की याच्यामध्ये अरुण मारुतराव भागवत यांनी खऱ्या अर्थानं 7 लाख रुपये उचल घेतलेली आहे. जयश्री अरुण भागवत यांनी 6 लाख रुपये घेतलेले. विनोद मानसिंग गाडवे यांनी 4 लाख रुपये घेतली. नामदेव भैरू बाळकर यांनी 4,98,000 घेतले. चंद्रकांत नरसिंग नातू यांनी जवळपास 9 लाख रुपये घेतलेले. माणिक दादू कांबळे यांनी 5 लाख घेतले. तुकाराम भिकोबा ताकोने हे 10 लाख रुपये. सुनील तुकाराम ताकोने 5 लाख रुपये. पंढरीनाथ खंडेराव पासलकर 5 लाख रुपये. हेमंत गुलाब कदम 5 लाख रुपये. संगीता राजेंद्र गवळी 4 लाख रुपये. आबासाहेब नानासाहेब खळदकर 4 लाख रुपये. आम्ही तुम्हाला जी आकडेवारी तोंडी सांगत नाही, तर ही भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोड कामगार विभाग प्रमुख यांच्या सही शिक्क्याची आहे. या माहितीबद्दल जर कोणाला शंका कुशंका असतील तर कारखान्याने सुद्धा सही शिक्क्याची कॉपी आम्हाला द्यावी. आम्ही परत एकदा प्रेक्षक वर्गांसमोर मांडू. मित्रांनो, धक्कादायक बातमी त्या पुढील घडामोडी तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळतील की किराणा कुठे भरला, ऊस तोडगड कामगार दिल्लीत कसे मिळतात, चेन्नईत कसे मिळतात, ते मिळतात पंजाबमध्ये, ते मिळतात केरळमध्ये. हा सगळा प्रकार आम्ही तुम्हाला पुढील भागात दर्शवून दाखवणार आहोत. त्यासाठी तुम्ही आवाज लोकशाहीचं चॅनल सबस्क्राईब करा आणि पहा. मी संपर्कासाठी विजय चव्हाण आपल्याला नंबर देतो 9765566916 9423212227. पहा पुढील भागामध्ये भीमा सहकारी साखर कारखाना बदनाम केला जातोय, झालाय की कोण करतंय. धन्यवाद.